सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणीच्या मध्यभागी वसलेलं भिलार गाव हे पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध झालं आहे। जगातील दुसरे आणि भारतातील पहिले पुस्तकाचं गाव म्हणून या भिलार गावाची ओळख संपूर्ण जगात झाली आहे। या पुस्तकाच्या गावात 35 घरांमध्ये 35 विषयांची 35 वाचनालये आहेत। प्रत्येक वाचनालयात हजारो पुस्तकं आहेत। 8 वर्ष झाले या पुस्तकाच्या गावाला 14 ते 15 लाख वाचकांनी आणि पर्यटकांनी भेट दिली आहे। चला तर मग जाणून घेऊया या गावाबद्दलची अधिकची माहिती पुस्तकाच्या गावातील भिलार ग्रामस्थ यांच्याकडून। भिलारे या पुस्तकांच्या गावातला एक ग्रामस्थ आहे आणि माझ्या घरामध्ये कथा विभाग आहे ही। आणि ज्या वेळेला 2017 साली हा प्रकल्प 4 मे 2017 साली हा प्रकल्प सुरू झाला, त्यावेळेला माझ्या पत्नी सरपंच होत्या आणि तेव्हा हा प्रकल्प आदरणीय विनोदजी तावडे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प चालू झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत, जेणेकरून आज मला वाटतं 6-7 वर्ष झाले हा प्रकल्प एवढ्या मोठ्या जोमाने चालला आहे। मधल्या काळामध्ये करोनाच्या काळामध्ये थोडा अस्थिरपणा आला, पण त्यानंतरही आज चांगल्या पद्धतीने आज इथे लोक, वाचक, पर्यटक इथे येत आहेत आणि मला वाटतं आत्तापर्यंत जवळजवळ 14 ते 15 लाख लोक इथं या भिलार पुस्तकांच्या गावामध्ये येऊन भेट देऊन गेली। त्यामध्ये वाचक असतील, थोडे पर्यटक असतील आणि त्यामध्ये जास्त प्रमाणात शिक्षक जास्त आहेत आणि सहलीला येणारी, प्रतापगडला, महाबळेश्वरला येणारी ही जी मुलं आहेत ती या पुस्तकांच्या गावाला रस्त्यात असल्यामुळे भेट देतात। असे अनेक प्रकारची लोक इथे भेट देतात आणि आज मला वाटतं एक 35 दालन या आमच्या भिलार गावामध्ये आहेत। जवळजवळ 50,000 पुस्तकं आज या भिलारच्या गावामध्ये आहेत आणि लोकांची येल चालू असते। त्या पुस्तकांच्या गावाचा झाल्याबद्दल आमच्या इकडे पर्यटनही वाढले आणि त्यामध्ये आमच्या गावाचा जो ग्रोथ आहे तो ग्रोथ सुद्धा चांगला वाढल्याचं आम्हाला दिसून येते। नमस्कार। भिलारी पुस्तकांचं गाव या गावामध्ये तुम्हाला पुस्तकच दिसतील। पुस्तकांचं पूर्ण पुस्तकाने भरलेलं आहे। प्रत्येक विषयाची पुस्तकं आहेत। मुलांच्या दृष्टीकोन आज प्रत्येक खेड्याबेड्यातली ज्या पुढची गावं आहेत त्या मुलांसाठी इव्हन आपली ही मराठी भाषा आहे ती जतन व्हावी आणि आपली मराठी भाषा कानाकोपऱ्यात जावी आणि हा प्रकल्प सुरू होऊन आता 8व्या वर्षाकडे वाटचाल चालू आहे आणि प्रत्येक अशी 35 घरं आहेत। 35 घरात प्रत्येक विषयाची पुस्तकं ठेवलेली आहे। जो विषय आणि तुम्हाला आवडेल त्या विषयाच्या घरात जाऊन तुम्ही आनंदाने पुस्तकं वाचू शकतात। आम्ही एक गाव एक कुटुंबाप्रमाणे हे सगळे भिलारवासी आम्ही काम करतो आहे आणि सकाळी आम्ही 7ला दरवाजा ओपन करतो, संध्याकाळी आम्ही 6 वाजता बंद करतो। शिक्षक वर्गाचा प्रतिसाद, पर्यटकांचा प्रतिसाद, मुलांचा प्रतिसाद इथे भरपूर आलेला आहे आम्हाला आणि मुलांच्या दृष्टिकोनातून खरंच हे पुस्तकं मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून आम्ही ती संपूर्ण एक गाव कुटुंबाप्रमाणे काम करत आहोत। आणि त्यांनी आज राज्य मराठी विकास संस्थेने मराठी भाषा विभागाने छान मांडणीपूर्वक त्यांनी छान व्यवस्था केलेली आहे। मुलांसाठी पुस्तकं जे पहिलं किशोर मासिक होतं ते खंडात रूपांतर होऊन त्यांचं तळाला दिलेली आहे। जे कथा कादंबऱ्या आहेत त्या वरच्या कप्पामध्ये 35 घरामध्ये मला कॉमन दिसतील आणि जे विषयांची पुस्तकं आहेत ती प्रत्येक अशी मध्ये ठेवलेली आहेत, रॅक आणि संपूर्ण छान अशी त्यांची मांडणी आहे आणि प्रत्येक भिलारवासीने आमची हे 35 घरांनी पूर्ण घरं दिलेली आहेत आणि 2 मिनिटं आम्ही ही पुस्तकांसाठी सगळीजण आम्ही काम करतो आहे। पुढच्या पिढीला ही आपली मराठी भाषा जतन व्हावी आणि आपली भाषा कानाकोपऱ्यात पोचावी म्हणून आम्ही सगळी काम करतो आहोत। पर्यटक आता पाचगणी आणि महाबळेश्वर असल्या कारणाने भिलार हे आमचं मध्यगाव पडतं, त्याच्यामुळे पर्यटकांचा ओढा आता पाचगणी आणि महाबळेश्वरला कमी होऊन पुस्तकांचं काय ही संकल्पना आहे त्यामुळे लोकांचा ओढा पुस्तकाच्या गावाकडे वळला आहे आणि त्यामुळे लोक, पर्यटक भरपूर प्रत्येक दालनामध्ये जाऊन भेट देतात आहे आणि विनोदी हे प्रत्येकाचा आवडता विषय असल्यामुळे विनोदीकडे भरपूर लोक ओढली जातात आहे। तरी पण प्रत्येक विषय खूप छान छान आहे। कधी सहली येतात, सहलीच्या बसेस येतात, पर्यटकांची एका गाडीतून 10 जरी उतरले तरी 100 हे पर्यटक दिवसभरामध्ये होतात। वाचाल तर वाचाल हे ब्रीदवाक्य घेऊन भिलारवासीय मराठी भाषा संपूर्ण देशात आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन जायचं काम करत असल्याचं देखील ग्रामस्थांनी यावेळी सांगितलं आहे। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।